अजित पवार हे आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जातात। जे काही सांगायचं, जे काही बोलायचं ते थेट बोलतात। पण रत्नागिरीमध्ये मात्र अजित पवार माध्यम प्रतिनिधींवर संतापले। रत्नागिरीमध्ये कसबा इथल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी अजित पवार करत होते। यावेळी उद्योगमंत्री उदय सामंतही उपस्थित होते। पाहणीवेळी पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला। यावरून अजित पवार चांगलेच संतापले। त्यांना थांबवायचं सोडून हे ना काही बोलूनच देत नाही आणि माझ्या तोंडात एखादं वाक्य गेली की तेवढंच रिपीट करत बसतात। अरे थांबा ना बाबा, तुम्हाला कळत नाही का? मराठी कळत नाही का? काय कशात बोलायचं तुम्हाला? त्यांना थांबवायचं सोडून हे ना काही बोलूनच देत नाही आणि माझ्या तोंडात एखादं वाक्य गेली की तेवढंच रिपीट करत बसतात। अरे थांबा ना बाबा, तुम्हाला कळत नाही का? मराठी कळत नाही का? काय कशात बोलायचं तुम्हाला? महाराष्ट्र पोलीस हे अकार्यक्षम आहेत असं वक्तव्य विरोधकांनी नव्हे तर सत्ताधारी आमदारांनी केलं। संजय गायकवाड यांनी पोलिसांच्या हप्तेखोरीवर थेट भाष्य केलं। त्यामुळे एकच गदारोळ सुरू झाला। परिणामी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गायकवाडांना समज दिली। इतकंच नव्हे तर त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला। परिणामी संजय गायकवाड यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे। तर दुसरीकडे विरोधकांनी या मुद्द्यावरून जोरदार टोले लगावले। पोलीस हा सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतात म्हणजे आपल्या महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसतं। पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की याचा एक हप्ता वाढला, गुटखा बंदी केली की याने गुटखा द्यायचा पण यांचा हप्ता वाढला, दार बंद केली की याने चालू करायची हप्ता वाढला। सत्ताधारी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांनी पोलिसांच्या इब्रतीची लखतरच वेशीवर टांगली। आमदार संजय गायकवाडांनी त्यांच्या स्थानिक पोलिसांचा वाईट अनुभव आल्यामुळे जहाल भाषेत भावनेला वाट करून दिली। नवीन कायदा तयार केल्यानंतर पोलिसांचा हप्ता वाढतो असा दावाही संजय गायकवाडांनी केलाय। पोलीस हा सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतात म्हणजे आपल्या महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसतं। पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की याचा एक हप्ता वाढला, गुटखा बंदी केली की याने गुटखा द्यायचा पण यांचा हप्ता वाढला, दार बंद केली की याने चालू करायची हप्ता वाढला। आमदार संजय गायकवाडांच्या वक्तव्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे। परिणामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेत कारवाईचा इशारा दिलाय। मला असं वाटतं की पोलिसांच्या बद्दल असं बोलणं योग्य नाही आहे आणि मी स्वतः शिंदे साहेबांना सांगणार आहे की त्यांना कडक समज द्या। हे असं चालणार नाही, हे योग्य नाही आणि वारंवार जर ते असं बोलत असतील तर त्याच्यावर ॲक्शन घेतली जाईल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही आमदार संजय गायकवाडांना खडे बोल सुनावलेत। आक्षेपार्ह विधान लोकप्रतिनिधींच्या तोंडी शोभत नाही, यापुढे बोलताना काळजी घ्या अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी संजय गायकवाडांना समज दिली आहे। पोलिसांबद्दल तक्रारी असतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे किंवा माझ्याकडे दाद मागू शकता असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय। मीडियासमोर जाऊन सरसकट पोलिसांना दोषी ठरवणं अत्यंत चुकीचं आहे। पोलिसांचं खच्चीकरण होऊ शकतं। वर्दीचा मान प्रत्येकानेच राखला पाहिजे असं संजय गायकवाडांना बजावण्यात आलंय। उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी कानपिचक्या दिल्यानंतर आमदार संजय गायकवाडांनी नरमाईची भूमिका घेतली आहे। देवेंद्रजींनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली। एकनाथ शिंदे साहेबांचा मला फोन आलेला, पण माझं वक्तव्य हे काही संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांचं धैर्य खचवणं, त्यांचं धाडस, साहस, पराक्रमाचा अपमान करण्याकरता नव्हतं। जे अनुभव माझ्यासोबत त्या ठिकाणी झालेले होते ते अनुभवच मी त्या ठिकाणी मांडले आणि माझ्या या शब्दामुळे जर महाराष्ट्रातल्या पोलिसांचं किंवा महाराष्ट्र सरकारची जर त्याच्यामध्ये अशी नाचक्की होत असेल तर मी महाराष्ट्र पोलिसांची जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो। काल जे चुकून महाराष्ट्र पोलीस आपला विषय झाला की महाराष्ट्र पोलिसांवर आपण ताशेरे ओढले, तर तो विषय महाराष्ट्र पोलिसांचा नाहीये, तो आपल्या स्थानिकचा विषय त्या ठिकाणचा होता आणि त्या स्थानिकच्या मुद्द्यावर मी ठाम आहे। आमदार संजय गायकवाड एकाकी पडलेले असताना त्यांना आश्चर्यकारकपणे विरोधकांनी साथ दिली आहे। संजय गायकवाडांचं म्हणणं बरोबर आहे असं विरोधकांनी सांगितलंय। त्यांनी महाराष्ट्राच्या पोलिसांना अकार्यक्षम म्हटलंय, बरोबर आहे, कारण त्यांच्या घराच्या पुढे त्यांची गाडी पेटून घेण्याचा प्रयत्न झाला, त्यांच्या घराला उडवण्याचा प्रयत्न झाला। त्याचे आरोपी अद्याप 7-8 वर्षापासून सापडलेले नाहीत। त्यांच्या परिवारात कोणाला धमकी दिली म्हणतात,
त्यांचे आरोपी अजून सापडलेले नाहीत. बुलढाणा शहरात अवैध व्यवसाय बोकाळलेले आहेत. आमदार संजय गायकवाड यांनी याआधीही अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. नेहमी विरोधकांवर आक्रमक पद्धतीने बोलणाऱ्या गायकवाडांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना चडचणीत आणलं. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना समज द्यावी लागल्यानं संजय गायकवाडांना एक पाऊल मागे घ्यावं लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.